श्री हरिवायुगुरुभ्यो नमः. ध्वनिमुद्रण 103. कालपर्यंत भगवंतांनी दैवी आणि असुरी लोकांची डिटेल यादी आणि शेवटी शास्त्रसंमत वागा असा मेसेज सांगत भगवंतांनी 16वा अध्याय संपवला. आज 17वा अध्याय. 17वा अध्याय म्हणजे जवळपास सेमीफायनल आहे गीतेचं. नेमकं काय सांगायचं भगवंताला? अर्थात त्यांनी बऱ्याच गोष्टींचं निरूपण, एक्सप्लेनेशन दिलं. ते सगळं समजलं असेल, व्हेरी गुड. समजल्यासारखं झालं असेल, गुड. समजलं नसेल, ओके. पण हा शेवटचे जे 2 अध्याय आहेत ते समजलं तर इन अ नटशेल आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे कळेल. म्हणून सावधान. गीता संपतानी तसे आपलं रेकॉर्डिंग, हे ध्वनिमुद्रण हे सुद्धा संपत येईल. माझा त्रासही तुम्हाला कमी होईल. 17व्या अध्यायामध्ये भगवंतांनी श्रद्धात्रय विभाग योग म्हणजे श्रद्धेचे 3 प्रकार याबद्दल सांगितलं. एखादा आध्यात्मिक माणूस सर्वात पहिलं गुण त्याच्यामध्ये काय असेल ते म्हणजे श्रद्धा, विश्वास, तो कंप्लीट सरेंडरनेस त्या सुप्रीम भगवंतावरती. अलीकडेच 1910 मध्ये झालेले साईबाबा हे जगप्रसिद्ध झाले, खूप प्रसिद्ध झाले. म्हणजे अतिशय श्रीमंत देवळांपैकी एक देऊळ असणाऱ्या एका फकीराचं मंदिर ते. त्यांचा पहिला शब्द आहे ती म्हणजे श्रद्धा, त्या भगवंतावरती पूर्ण विश्वास. आणि दुसरं आहे सबुरी, पेशन्स, धैर्य धर. आमच्याकडे या दोनचा अभाव आहे, बाकी सगळं आहे. घरात सत्यनारायण पूजा करतो, पण श्रद्धा नक्की आहे का? खरोखरच भगवान नारायण तुझ्या घरी आलेत का? तशी फिलिंग तुझ्या मनामध्ये आहे का? नाहीच. त्यामुळे अर्थातच ते येत नाहीत. काय बाबा, आमच्याकडे कटकट सत्यनारायण करायचं, संध्याकाळी काय 4 जणांना बोलवतो, पटपट आवरा गुरुजी. गुरुजी काहीतरी मंत्र म्हणतात, स्वस्तातला मस्त गुरुजी आणायचा. सत्यनारायण पूजायचा जो सुपारी असते ना ती वेगळी असते. ते सडके किडके छोटे वाकडे तिकडे असे असतात. मग एवढी जर अश्रद्ध पूजा असेल तर खरोखरच सत्यनारायण येतील का? एखादा गल्लीचा कॉर्पोरेटर, एखादा नगरसेवक, आमदार येणार असेल तर किती थाट करतो. समजा तुम्हाला सांगितलं भारताचे प्रधानमंत्री तुमच्या घरी येणार आहेत, किंवा बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प येणार आहे तुमच्याकडे, तर तुम्ही काय कराल? अख्खं कोल्हापूर रंगून काढायला लागेल, अख्खं गाव, अख्खं भारतच पूर्ण तुम्हाला स्वच्छ करून ठेवावं लागेल, कारण तो डोनाल्ड ट्रम्प येणार आहे, बरोबर? एक अत्यंत प्रभावशाली व्यक्ती जर येणार असेल तर तुम्ही एवढी तयारी करता. मग अशा अनंत कोटी ब्रह्मांडाचा जो नायक आहे, तो भगवान आहे, सुप्रीम आहे, ज्याचं अस्तित्व अनादि अनंत काळापासून आहे, किमान 10,000 वर्षापासून ज्याची पूजा केली जाते, ज्यांनी आपल्या अनंत पिढ्यांचा उद्धार केला, त्यांचं कल्याण बघितलं, योगक्षेम बघितला, महान तत्त्वज्ञानानी, ज्ञानी लोकांनी ज्याचं वर्णन करून तो कृपामय आहे असं सांगितलं, असा श्रीमन्नारायण तुमच्या घरी येत असताना मात्र घरासमोर एक ओळ रांगोळीसुद्धा नीट काढत नाही आम्ही. असं उरकायचं असं चालतं. प्रॉब्लेम आहे तो श्रद्धेचा. आणि ही श्रद्धा एकदा झाली ना की बस, मग आपल्याला नेमकी, बरं, श्रद्धा एकदा उत्पन्न झाली की भक्ती करावी लागत नाही, ती भक्ती ऑटोमॅटिक येते. म्हणजे मला मुलगा झाला, हां आता तुला उद्यापासून त्याच्यावर प्रेम करायचं असं सांगावं लागत नाही. हा माझा मुलगा, तो माझ्यावर डिपेंडंट आहे, तो उद्या माझी कीर्ती वाढवेल, हे त्यात बाय डिफॉल्ट येतं, इनबिल्ट. त्यामुळे आपोआपच त्याच्यावरती प्रेम, खूप प्रेम, सगळ्यात भारी माझाच मुलगा असा फिलिंग येणं स्वाभाविक आहे. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावरती निस्सीम श्रद्धा ठेवणे. आणि इथं गडबड आहे. आणि याचं वर्णन आता भगवान सांगतात. म्हणजे ज्या ज्या लोकांना वाटतं की मी श्रद्धावान आहे, मी भक्त आहे, त्यांच्यासाठी एक त्यांनी पॅरामीटर्स सांगितलेले आहेत की हां, या सगळ्या गोष्टी बघा तपासून, खरंच श्रद्धा आहे का. आणि या श्रद्धेचा खूप महत्त्व आहे हो, अगदी आपापल्या लोकांमध्ये. मला एक खूप छान गोष्ट आठवते, मला त्या मेजरचं नाव आठवत नाही, पण एक हिंदुस्थान पाकिस्तानचं युद्ध होतं आणि युद्धामध्ये एक दुसरा जो काही शिपाई मेजर होता त्याला गोळी लागून तो रणांगणावर पडला होता. मागे त्या शिपायाचा मित्र जो शिपाई होता तो
पळत पळत त्याच्याकडे जाणार, तर त्याचा जो आणखीन एक मित्र तिथे होता तो म्हणाला, अरे जाऊ नकोस, तो मेला आहे, त्याला गोळी लागली, तो मेला आहे तिथे, जाणं विल नॉट बी वर्थ. कशाला तू धडपडतोयस, तुझा स्वतःचा जीव धोक्यात घालतोयस. पण त्यानं ऐकलं नाही. तो आपल्या मित्रासाठी त्या सगळ्या गोळ्यांच्या बेछूट गोळीबारमधून पळत पळत गेला आणि 10-15 मिनिटानंतर तो ते प्रेत घेऊन आला परत. तर हा पहिला मित्र म्हणाला, बघ सांगितलं होतं ना, इट वॉज नॉट वर्थ. एवढं आयुष्य धोक्यात घालणं गरजेचं नव्हतं, तू स्वतःचा पण आयुष्य गमावलं असतंस, कशाला उगाच गेलास. तर तो म्हणतो, नो इट वॉज वर्थ, माझं जाणं योग्य होतं. का? तो आपली शेवटची घटिका मोजत होता. मी गेल्यानंतर अरे म्हणून त्याच्याजवळ गेल्यानंतर त्याला त्याचं डोकं मांडीवर घेतलं, त्यानं माझा हात घट्ट पकडला, डोळ्यात पाणी आणलं आणि तो मरत असलेला म्हणाला, मला पूर्ण विश्वास होता तू नक्कीच येशील. वाह. द मेजर वॉज इन टिअर्स. तो मेजर डोळ्यात पाणी होतं त्यांच्या. ते म्हणले, अशी मैत्री असते हो त्या लोकांची. तू पूर्ण श्रद्धा, तो येणार, अर्थात तो आल्याबरोबर तो मेला, मरणं तर होतंच, पण माझा मित्र येईल माझ्या शेवटच्या क्षणाला, दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते आपल्याला समजलं पाहिजे, ही श्रद्धा आहे, हा विश्वास आहे. मी तुम्हाला एकदा जुनं एक गोष्ट सांगितली होती खूप पूर्वी. एक गावामध्ये अकाल पडला होता, सगळी लोक डोंगरावरच्या शंकराला पाणी घातलं की पाऊस पडेल म्हणून पाणी घेऊन चालले होते. एकच मुलगी छत्री घेऊन चालली होती. का गं छत्री घेऊन चाललीस? अगं अहो काका, वर पाणी घातलं शंकराला तर पाऊस येणार, मग येताना काही भिजत येऊ? श्रद्धा. आम्हाला हा श्रद्धा नाही हो. तुकाराम महाराजांचा एकदा त्यांच्याकडे एक गाडीभर मिरच्या मिळाल्या. मिरचीचा अर्थ, ते व्यापारी होते, वाणी होते, मिरचीचा व्यापार करावा आणि पैसे घरी न्यावेत म्हणून ते त्या बाजारात बसले. मग काही माणसांना कळलं, अरे हा तुकाराम, तू क्या, याला काय कसंही फसवू शकतो आपण. आणि मग एकदम बोलायला भोळे ना तुकाराम महाराज. मग काही माणसं गेली, महाराज कसे दिले मिरच्या? त्यांनी काही किंमत सांगितलं, 1 रुपया 2 रुपये, त्याची काय किंमत असेल. म्हटलं अहो थोडंसं मला एक 5 किलो 5 शेर काय मला एवढं हवं आहे, मी नंतर पैसे आणून दिलं चालेल? काय झालं, माझं पाकिट विसरलो, गाडी विसरून आलो, असं काहीतरी निमित्त सांगितलं. महाराज म्हटले, असू द्या असू दे, काय हरकत नाही, निवांत आणून द्या, हां पण विसरू नका, आणून द्या, असं म्हणून तो घेऊन गेला. काही माणसं बघत होती. मग एक म्हातारा माणूस आला, म्हणाला, महाराज माझ्या पोरीचं लग्न आहे आणि तेवढं थोडं मिरच्यांची मदत झाली. होय काय? बरं झालं बरं झालं, घेऊन जा बाबा मला थोड्या मिरच्या. सगळे लबाड. असं करत 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 त्यांच्या सगळ्या मिरच्या संपल्या. त्या पूर्ण बाजारात आश्चर्य, महाराजांची मिरची सगळी संपली पण एक दमडी खिशात नाही. लोकांनी विचारलं, अहो महाराज तुम्हाला मिरच्या लोक फसवत आहेत, तुम्हाला काहीही बंडल मारायची लोक, पाकिट नाही, ह्याव नाही त्याव नाही, तुम्ही कसं मानता? तुकाराम महाराज म्हणाले, मला हा पूर्ण श्रद्धा आहे त्या विठ्ठलावरती. त्या रूपामध्ये विठ्ठला येऊन त्याला गरज असेल म्हणून तो भीक मागतोय, उगाच तरी मागणार नाही. चोरी करतोय उगाच तरी करणार नाही, त्याला असेल आवश्यकता, जाऊ दे, घेऊन जाऊ दे. अहो पण तुम्ही घरी काय घेणार? विठ्ठलाला काळजी. तुकाराम महाराज त्यांच्या या कथेला पुढे एक जोडलं जातं की नंतर त्या प्रत्येक माणसाने येऊन, समजा 10 रुपयाचं वस्तू घेतलं असेल तर 11 रुपये देऊन गेला. का? तर तिथे जाऊन विठ्ठलाने त्यांना मारलं होतं त्या लोकांना, त्या साधू माणसाला लुबाडताय का म्हणून. पण विठ्ठलाने मारणं हे थोडंसं अतिशयोक्ती वाटतं. मला असा पूर्ण विश्वास आहे की त्या बाजारातलाच एखादा सधन चांगला माणूस होता, ज्यांनी हे सगळं पाहिलं आणि महाराजांचा विश्वासावर काही तडा येऊ नये म्हणून स्वतः गेला. त्या लोकांना त्यांनी दंडित केलं आणि पैसे दिले. पण येन केन प्रकारेण महाराजांना अपेक्षेपेक्षा काही पैसे जास्त मिळाले. का? विश्वास. या संपूर्ण जगामध्ये आज सुद्धा तुम्ही ही गीता ऐकत आहात, कशाबद्दल? तुम्हाला श्रद्धा आहे, विश्वास आहे, उद्या माझं कल्याण होईल त्यांनी. जर विश्वास नसता तर कोणी ऐकलं नसतं. एवढंच काय, उद्या सकाळी आपण जिवंत होणार आहोत, जगून हे सगळं जग बघणार आहोत, हा विश्वास आहे म्हणून आपण उद्याच्या भाजीची तयारी, शाळेची तयारी, मी पुढच्या वर्षाच्या ट्रिपची तयारी करत आहोत. हा विश्वास आहे आमचा, हा श्रद्धा आहे. कधी कधी श्रद्धा तुटते, पण ह्या श्रद्धेमुळेच सगळं जग चाललं. आई मुलाला मोठं करते, काय? विश्वास, माझा मुलगा गुणी बरं का, तो माझा नक्की सांभाळ करेल, काळजी घेईल, विश्वास. आणि या माईक लोक जी सुद्धा स्वतःला कंट्रोल करू शकत नाहीत, स्वतःचं आयुष्य सुद्धा ज्यांच्या हातात नाही, अशा लोकांवरती विश्वास आहे आमचा.
पण भगवंतावरती मात्र विश्वास नाही. बघा ना, नवस बोलतो आपण, काय म्हणतो, मला मुलगा होऊ दे, मी तुला एक चांदीचा छोटासा पाळणा आणून टाकते. पण छोटासा म्हणायचा नाही, चांदीचा पाळणा म्हणून टाकते. आणि मग तो पाळणा उडूसाच, ते पण मुलगा झाल्यावर. कोर्टातनं केस माझ्यासारखं लागलं तर 5 नारळाचं तोरण बांधेन. कोर्टाचं प्रकरण असतं 1,00,00,000-1,50,00,000 आणि तू बांधणार किती, 100-125 रुपयाचा नारळ. आणि हे सुद्धा झाल्यावर. विश्वास नाही. बँकेत मात्र 6 वर्षानंतर दाम दुप्पटची स्कीम असेल, पटकन जाऊन पैसे देतो. आणि तो सुद्धा पैसे घेणारा सुद्धा ॲटिट्यूडने घेतो. स्लीप भरा, सही कुठे आहे, हां आम्ही पैसे द्यायचे, आम्हीच बोलून घ्यायचं, आणि आमचा विश्वास बँक बुडणार नाही, माझे पैसे मिळतील. पण भगवंतावरती मात्र ठणठण गोपाल. कारण तो दिसत नाही ना, फील होत नाही, त्याने कधी आपलं वचन दिलं नाही, समोर येऊन बोलला नाही. मग असं तरी कधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सुद्धा बोलले नाहीत मला फोन करून. पण आहेत, कुठेतरी दिसल्यात, कधीतरी टी व्हीमध्ये पाहिलं आहे, लोक बोलत आहेत, त्यांचं कुठंतरी कारनामा ऐकतोय. हा विश्वास आहे तुमचा ना. मग जर एका नश्वर जीवावर एवढा विश्वास असेल तर शाश्वत भगवंतावर का नाही. बरं, इथं या बँकेत तरी पैसे द्यायचे आहेत, भगवंताला काही द्यायचं नाही आहे, त्याला गरज नाही आहे. फक्त गरज तुम्हाला आहे त्याची. कारण या जन्मामध्ये मला चांगलं कर्म करण्यास तो प्रवृत्त करेल, मागच्या जन्माचे भोग भोगण्यास तो मदत करेल. म्हणून द्यायचं घ्यायचं काहीच नाही आहे, उलट त्याचा फायदा आहे. मानलं तर तुम्हाला फायदा आहे. मग बऱ्याचदा बघा, आजारपण असतं, दवाखान्यात गेलो की बरं वाटायला लागतं ऑलरेडी डॉक्टरांना दाखवायच्या अगोदर, आणि डॉक्टरांनी दाखवल्यानंतर तरी आपोआपच बरं होतं. का बरं? कारण श्रद्धा यांच्याकडे आलं ना, हे एम.डी. डॉक्टर आहेत, आता काय बरं होणार. हे बरं होणार तुम्ही तुमच्या मनाला सांगता, आणि मन आपोआप बरं व्हायच्या मार्गावर लागून जातं. हे खूप मनावरती खूप खूप परिणाम होतो श्रद्धेचा. कधी प्रयत्न करून बघा, उद्या सकाळी रात्री झोपताना मनाला सांगा, उद्या सकाळी मला 4:30ला उठायचं बरं का, 4:30ला उठायचं बरं का. 10 वेळा म्हणा, बरोबर 4:30ला जाग येईल. असे शेकडो माणसं आहेत जे विदाऊट अलार्म बरोबर टायमात उठतात. कारण ते त्यांच्या मनावरचे गंभीर त्यांनी केलेले संस्कार आहेत की ज्याचं इतकी त्या श्रद्धेचं रूपांतर तुमच्या घड्याळातल्या 4:30 वाजतात बरं का. अशी पण नाही की बाबा इंटरनॅशनल लेवलचे घड्याळ, नाही नाही नाही, तुमचा घड्याळ जर 5 मिनटं पुढं मागं असेल, त्या घड्याळाबरोबर मी अनुभवलं आहे, किंबहुना बऱ्याचदा अनुभवलं आहे, करेक्ट 4:30ला मला जाग येते. ती श्रद्धा खूप काम करते हो, खूप. मी तुम्हाला बहुतेक ह्या किस्सा सांगितला होता. एक माणसाला खूप खोकला आला होता, तो बसमधनं चालला आहे, त्याच्या बाजूला एक माणूस आला, म्हणाला ही गोळी घ्या, बरं वाटेल. त्यानं गोळी तोंडात ठेवली आणि त्यांनी सांगितलं चोखत बसायचं, गिळायचं नाही. त्यानं चोखत 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 त्याचा खोकला बरा झाला. स्टेशन आल्यानंतर त्या माणसानं, तो माणूस उतरत होता, हा खोकणारा माणूस म्हणाला, डॉक्टर साहेब गोळी काय करू. तो म्हटला, मी डॉक्टर बिक्टर नाही आहे, साधा शिंपी आहे, आणि तोंडात आहे ते बटण आहे, थुंकून टाक म्हटला, गिळशील. मग त्याचा खोकला थांबला की हो. कसा? त्यानं सांगितलं मी एम.डी. डॉक्टर आहे आणि ही उत्तम गोळी आहे. त्या गोळीवरच्या श्रद्धेनं काम करायला सुरुवात केली. आणि दिस हॅपन्स, ही वस्तुस्थिती. आणि या श्रद्धेचे प्रकार भगवान आपल्याला सांगणार आहेत आज. आपणही श्रद्धा ठेवतो. बरेच जण जगातली अगदीच नास्तिक लोकांची सुद्धा नास्तिकतेवरती श्रद्धा असते. हां, तो नाही आहे हे आहे असतं, तो नाही आहे पण नाहीवरती त्यांचा पूर्ण विश्वास असतो. मग त्या श्रद्धेचे जे प्रकार आहेत ते भगवान आपल्याला सांगत आहेत. त्याच्याही अगोदर अर्जुनाने हा प्रश्न विचारला, तुमच्या आमच्यासारखा अर्जुन प्रश्न विचारतो. काल तुम्ही म्हणालात ना, ते शास्त्राप्रमाणे वागलं पाहिजे, शास्त्रात जे लिहिले त्याप्रमाणे केलं पाहिजे. त्या अनुषंगाने अर्जुन विचारतो, अध्याय 17 श्रद्धात्रय विभाग योग. अर्जुन उवाच ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धेयान्विता तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तम. अर्जुनाने पृच्छा केली, हे कृष्णा, जे शास्त्रविधींचे पालन न करता स्वतःच्या धारणेनुसार पूजन करतात त्यांची काय अवस्था असते. म्हणजे जे पद्धती आहेत ज्या केल्या पाहिजेत तसं न करता वेगळंच. बरीच जण बघितोय, बरेच जण हे चालते चालते घ्या, हा असं करा चालतंय, हे केलं पाहिजे, याच्याशिवाय चालत नाही, हे केलं नाही आता देव कोपणार, हे असं काहीतरी मनगडंत. खूप छान शब्द आहे, मनगडंत. मनाला वाटेल तसं ते वागतात, अश्रद्ध. अशा माणसांचं काय होतं असं कृष्ण विचारतो, अर्जुन विचारतो.
की ही लोक स्वतःला वाटेल तसं बदलतात. आमच्या देवाला चालतं, आमच्याकडे फक्त आठवड्याला एकदा पूजा बरं का, महिन्यात एकदा चालते, आमच्याकडं हे केलं नाही तर चालतं. हे तुम्ही कोण ठरवणार आहे का तुम्हाला ज्ञान त्याचं काही, त्याचं लॉजिक, त्याच्या मागं असणारं जे काही प्लॅनिंग काय माहिती आहे का? नाही. उगाच मला वाटलं ते नाही चालणार. मग अशा लोकांचं काय होतं असं अर्जुन विचारतो. पुढं विचारतो, ते सत्वगुणी, रजोगुणी की तमोगुणी असतात? मग हे जे मनाप्रमाणे वागणारी जी माणसं आहेत श्रद्धेमध्ये, शास्त्रामध्ये, त्या लोक रजोगुणी का तमोगुणी का सत्वगुणी त्यांचं असं वागणं? भगवान हसतात. भगवान म्हणतात, श्री भगवान उवाच त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेती ताम शृणु. श्री भगवान म्हणतात, देहधारी आत्म्याने प्राप्त केलेल्या प्राकृतिक गुणांनुसार मनुष्याची श्रद्धा सात्विकी, राजसी आणि तामसी अशा 3 प्रकारची असू शकते. याविषयी आता माझ्याकडून एक मनुष्यानं एक बेस धारण केलेला आहे. ते बेस म्हणजे काय? आपला पूर्वकर्म. आपल्या मनाने मागच्या जन्मामध्ये जे केलेलं आहे त्यावरून एक बेस तयार होतो. म्हणजे याला नेमकं कुठल्या कॅटेगरीमध्ये घालायचं? ए क्लास, बी क्लास, सी क्लास आहे. म्हणजे एक अतिशय चांगलं, एक मीडियम, चांगलं वाईटचं मिक्सचर आणि एक वाईट. आणि यामध्ये मग हजारो प्रकार आहेत. वाईटातले अति 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 वाईट पासून ते ओके ओके वाईट पर्यंत. चांगल्यात सुद्धा असं अति 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 चांगलं पासून ओके ओके चांगलं, असे 3 त्यानंतर पुढे वाढत जातात. पण बेसिक 3 प्रकार आहेत. त्या 3 प्रकारामध्ये जी माणसं श्रद्धामध्ये भगवंताची उपासना करतात, पूजा करतात, त्या पूजेचे 3 प्रकार भगवंतांनी इथे सांगतात. राजसी, सात्विकी आणि तामसी. याविषयी तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो, ऐक. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत. श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्ध स एव सः. हे भारता, विविध प्राकृतिक गुणांच्या अंतर्गत मनुष्याच्या जीवनास अनुरूप अशी विशिष्ट प्रकारची श्रद्धा त्याला प्राप्त होते. आपल्या पूर्वजन्माच्या कर्मानुसार एक बेस तयार होतो आणि त्याच्या अंतर्गत मनुष्याच्या जीवनास अनुरूप, म्हणजे तो कुत्र्यासारखा वागला म्हणून कुत्र्याचा जन्म नॉट नेसेसरी. ते 84 लाख योनीमध्ये तरी त्याला भोगावं लागतंच. पण व्याज म्हणून मनुष्य योनीमध्ये त्या जीवनास अनुरूप अशा विशिष्ट प्रकारची श्रद्धा त्याला प्राप्त होते. तो एक स्पेशल टाईपची श्रद्धा तो फॉलो करायला लागतो, कारण त्याच्यावरतीच असे संस्कार असतात. असुर असेल तर त्या आसुरी प्रकृतीची श्रद्धा त्याच्यामध्ये असेल. त्याचं डिटेल भगवान सांगतीलच, बघू आपण. यजन्ते सात्विका देवान यक्षरक्षांसी राजसा प्रेतान भूतगणाश्चान्ये यजन्ते तामसा जना. वा. सात्विक मनुष्य देवतांची पूजा करतात. सात्विक मनुष्य जी असतात, म्हणजे जे उच्चतम ओके गुड लेवलला येतात, ही लोक देवांची पूजा करतात. मग देव म्हणजे कोण? ज्यांना आपण एक मूर्ती, त्यांचं एक वर्णन, त्यांच्याकडे एक पॉवर, एक विशिष्ट त्यांच्याकडे शक्ती असं गृहीत धरून वेद, उपनिषदा, पुराणामध्ये त्यांचं नाव घेऊन ही जीव असतात, पण ते उत्तम जीव असतात. मग हे देव कोण? ब्रह्म, शंकर, इंद्र, चंद्र, गणपती, मारुती, देवी, ह्या सर्व देवता, वरुण, यम, या सर्व देवतांना आपण देवता म्हणतो. हे सिद्ध लोक आहेत असं आपण म्हणू. हे अधिकारी पुरुष आहेत, साधना करून त्या पदावरती जाऊन ते काम करत आहेत असं आपण कन्सिडर करू. सात्विक लोक यांची पूजा करतात. राजसिक मनुष्य राक्षसांची पूजा करतो. राजसिक म्हणजे माझं विशिष्ट काम व्हायला पाहिजे, मग विशिष्ट कामासाठी ते राक्षसी प्रवृत्तीचे, म्हणजे मला त्याची गरज असेल अगर नसेल पण मला आणून देणार. असुर राक्षस कसे असतात की अरे माझ्या नशिबात नाही म्हणून का बसत नाहीत. साम दाम दंडभेद, मारा कुटा, तोडा, चावा, गिळा, फोडा, या वृत्तीचे राक्षसी गुण असतात. आणि ही राक्षसी वृत्तीची माणसं काहीही करून माझं बाबा समाधान करा. मला तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही, ज्याला हिटलर युद्ध करत होता ना, त्यावेळेला इथे कोलकात्यामध्ये न्यूजपेपरमध्ये आलं होतं की काही माणसं हिटलरची पूजा करत होते. का? तर हिटलरनी युद्ध घोषणा करावी आणि त्यामुळे आणीबाणी व्हावं, अकाल पडावा, लोकांच्यात धनधान्य याची कमतरता व्हावी आणि त्याच्याकडे असलेला माल 4 पट किमतीने विकला जाऊन आपण श्रीमंत व्हावं, म्हणून हिटलरची पूजा करणारी लोक होती. हे राजसी गुण आहे, म्हणजे माझं फल व्हावं त्यासाठी कदाचित काय वाटेल ते होतं तिकडे.
पण माझं कल्याण व्हावं. आणि अशी लोक राक्षसांची पूजा करतात, जे एका तुमची लायकी जरी नसेल तरी सुद्धा तुम्हाला काही विशिष्ट वस्तू आणून देतील. ह्या आदिवासी जमातीतले वगैरे लोक तुम्ही कदाचित बघितले असतील. ही ह्या राजसिक पूजेमध्ये येतात. आणि जी तामसिक आहेत ती भूतप्रेतांची पूजा करतात. भूतप्रेतांची म्हणजे अशा नेगेटिव्ह ज्या जीव आहेत, जे पिशाच झालेत, भूत झालेत. अर्थात भूतांवर विश्वास ठेवावा का? मी तरी ठेवतो. अर्थात ते उडणारं आणि चावणारं रात्री घाबरणारं भूत आहे की नाही मला माहीत नाही, पण माणसामध्ये खूप भूतं मी बघितलेली आहेत. अशी काही भूतं असतात, पिशाच असतात, चेटकिणी असतात की त्या जगणं मुश्किल करून टाकतात. हां, हे भूतं तरी 100% आहेत, कदाचित तुम्हाला सगळ्यांना पटत असेल. मग या दुष्ट माणसांची ती पूजा करतात. ह्या आसुरी लोक या विशिष्ट पद्धतीची पूजा उपासनामध्ये त्यांना जास्त स्वारस्य असतं. ही लोक काय करतात, माझं वाटेल ते उदे पण लोकांचं वाईट व्हावं, हे चेटूक, अंधश्रद्धा, ते टोचण्या टाचण्या टोचणं, ते गुलाल बुक्का, हे जे काही सगळं हा अंधश्रद्धेचा प्रकार बरं का. काहीही नाही. तुम्हाला जर का एका माणसाला भांडण लावायचं असेल समजा दोन मित्रामध्ये, तर फक्त एका मित्राला कानात जाऊन काही बोलू नका, फक्त कुसबुस कुसबुस करा आणि दुसऱ्या मित्राकडे असं डोळे किंवा बोट करा. 2 दिवसात त्या दोघांमध्ये भांडण लागलेलं असतं. तो काय बोलला सांग? हा म्हणतो काही नाही. काही नाही कसं? तो माझ्याकडे बघून काहीतरी म्हणत होता. खरं खरं सांग, खरं खरं सांग. भांडण. हे लिंबू उगच टाकला रस्त्यामध्ये, भाजी घेऊन जात असताना चुकून लिंबू गरंगळत दारात आला, हॅट हॅट आता माझं काहीतरी वाईट होणार, आणि असा विचार करत 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 खरंच घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला आणि बिचारा दोष त्या लिंबावर टाकतात. पूर्वी जे मिरची लिंबू आणि हे बांधायचे ना, त्याचा आणि भूताचा काही संबंध नव्हता. ते तुम्ही त्याचं कदाचित लॉजिक ऐकलं असेल. पूर्वी जेव्हा लांबगावी जावं लागायचं तर लिंबू, मिरची आणि बिब्बा, बिब्बा हा विषासाठी औषध आहे. विंचू वगैरे चावला तर ते बिबा चोळायची तिथे एक पद्धत होती. मग काय करावं, तर आठवड्याला एकदा हे विंचू हे मिरची, म्हणजे मिरची म्हणजे काय, चक्कर वगैरे भोळ वगैरे आली तर तत्कन चटकन तिखट लागावं म्हणून ते मिरची ठेचून तोंडात घालायसाठी मिरची हाताशी असावं. एक लिंबू, अशक्तपणा वाटतोय, ऊन लागतंय, तर लिंबू पटकन पिळून पाण्याबरोबर प्यावं म्हणून, आणि बिब्बा हे कुठंतरी बाजून ठेवावं. असं एक कुठंतरी कुठल्या तरी एका जमातीचा एक समज झाला असेल. हे पूर्ण जगप्रसिद्ध झालं आहे लिंबू बांधा. लिंबाचा आणि काही होत नसतं लिंबामधून. त्या लिंबूच्या मागे असणारा ते लिंबू गरगळत आलं की तुम्हाला बीपी वाढायला लागतो. माझ्या घरात लिंबू पडला. मला तरी वैयक्तिक याच्यातलं काही तर्क समजत नाही. लॉजिक असेलही कदाचित. काही लोक हो तुम्हाला काय कळतं असं माझा विरोध करतात, पण मला एक कळतं, जिथे भगवान कृष्ण आहे, जिथे सत्य आहे, तिथे या गोष्टींना थारा नाही. तुम्हीही जर गीता ऐकत असाल तर अंधश्रद्धेपासून लांब राहा. अंधश्रद्धा ही डोळे बांधून चालत जाण्यासारखं आहे. अरे तू पडणार. श्रद्धा असावी कशाबद्दल, तो येऊन माझा हात धरून रस्ता घेऊन जाईल, अशी जर वेडी श्रद्धा ठेवली तर त्याला काही दुसरे कामधंदे नाही आहेत का? नाही. याला वेडेपण म्हणतात. आणि ही अंधश्रद्धा हे बेसलेस तर्कहीन आहे. त्यामुळे ज्यांना त्यातलं कळतं त्यांना त्याच्याबद्दल विचारा. पण आम्ही कृष्णमय कृष्णभक्त आहोत. आम्हाला एक कळतं, सात्विक भक्ती, सरळ सरळ व्यवहार. हे टोचणं आणि ते काळ्या भावल्या आणि हे तो ते एक, अर्थात त्याला एक लॉजिक आहे. कुठे, जसं की एखादा लिंबू मी चिरून त्यातनं लाल काहीतरी काढलं, भीती वाटेल ना. त्या भीतीचा गैरफायदा काही लोक घेतात. अरे पण ते लाल काय आहे, साधं कुंकू आहे, कुंकू घातलं तर लाल होणार, हे नॅचरल आहे विषय. हे आम्हाला समजलं पाहिजे. म्हणून त्यापासून थोडं लांब राहा. तो आपला प्रांत नाही म्हणून समजायचं. ज्यांना ते हवं असेल त्यांनी ते घ्यावं. आम्हाला तिथं जायचंच नाही आहे. आम्हाला हवं आहे ती परिशुद्ध भक्ती. हे भूतप्रेतांची उपासना करणारी लोक जी असतात ती तामसिक असतात. स्वतःही उपद्रव करून घेणार, लोकांनाही त्रास देणार. त्यामुळे त्यांच्यापासून लांब राहा. आपल्याला आता ह्या श्रद्धेचं आणखी डिटेल भगवान वर्णन सांगणार आहेत. काय सांगणार ते बघू. पण एक गोष्ट कळली, श्रद्धा हवी. या 17व्या अध्यायामध्ये पहिलं, श्रद्धेशिवाय पर्याय नाही, श्रद्धा हवी. या श्रद्धेचे 3 प्रकार आहेत, तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण. सत्वगुण काय करतात, देवतांची पूजा करतात. रजोगुण काय करतात, राक्षसांची पूजा करतात. आणि तमोगुणी भूत पिशाच, जे स्वतः अतृप्त आहेत, दुष्ट आहेत, वाईट आहेत, त्यांची उपासना करतात. ह्या 3 प्रकार आता त्याचं पण डिटेल मी तुम्हाला सांगत जाईन, माहिती असावी म्हणून. आणि आपण मात्र लक्षात ठेवायचं, श्रीकृष्णाशिवाय पर्याय नाही.
हे लक्षात ठेवून आपण पुढचं आयुष्य वाटचाल करू. उद्या परत कृष्ण याचं डिटेल माहिती देणार आहे. कशाबद्दल माहिती देणार आहे? आपल्याला माहिती असावं हो, रोग कुठला झाला की औषध काय द्यायचं हे माहिती असावं. तुम्ही आता डॉक्टर होणार आहे सगळे, त्यामुळे माहिती सगळी देतो तुम्हाला. ठीक आहे. कृष्ण आपल्या सर्वांवरती अखंड कृपा ठेवो. तुमचा आजचा दिवस आणि उद्याची क्लिप ऐकेपर्यंत दिवस उत्तम जावो. आयुष्यभर कृष्णभक्ती तुमच्या मनात येऊ अशी प्रार्थना करत आजचा विषय संपवतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.